नमस्कार प्रेक्षकांनो. पूर्वा पाटीलच्या एका मूर्खपणामुळे मात्र मंजू सत्याला आता कळून चुकले की तात्यासाहेबांना मदत करणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर ही पूर्वा पाटीलच आहे. आता नक्की तात्या पूर्वाचं नातं बाप लेकीचं आहे हे मात्र प्रेक्षकांनो सत्या मंजूला आजच कळणार आहे. मंजूने भर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सनसनीत पूर्वाच्या थोबाडीत मात्र दिली आहे ना की पोलीस स्टेशनच पूर्ण हादरून गेले. इकडे सत्या, तात्यासाहेब आणि पोलीस अधिकारी आता कोणाची साथ देणार? कारण सगळ्यांनाच माहिती आहे मंजिरी वाघमारे एक तरुण, तडफदार आणि इमानदार पोलीस ऑफिसर आहे. आता मात्र प्रेक्षकांनो पूर्वाची सगळ्यांच्या समोर इकडे मंजूने चांगली इज्जतच काढलेली असते. मालिकेत नेमका काय मोठा ट्विस्ट आलाय ना आजच्या भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सपना मायाचं राजकारण, सपना मायाने मंजूवर ठेवलेले आता पाळत, तिला दिलेला त्रास, डॉक्टरांना बोलवून प्रेग्नेंट आहे उठवलेला फतवा, मात्र सगळं काही खोटं निघताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आजच्या भागात आपण सुरुवातीलाच आता असं पाहतोय तात्यासाहेब खोटं बोललाय ना. चक्क त्याने आता इकडे मानिनीला किडनॅप केलेलं नाही आहे, मंजूच्या घरावर हल्लासुद्धा त्याने केलेला नाही आहे असं मात्र त्याने स्पष्ट सत्याला सांगितले. परंतु प्रेक्षकांनो सत्याला पुरता डाऊट आहे, हे सगळं कारस्थान फक्त आणि फक्त तात्यासाहेबांनीच केले. आता सत्याचा आवाज ऐकल्याच्या नंतर माया, सपनाची मात्र धांदलच उडाली. कारण त्यांना कळले की सत्य आता घरात आलाय आणि तो मंजूचीच बाजू घेणार आहे. मंजूला आपण छळत आहोत, मंजूला आपण त्रास देत आहोत. आता मंजूला त्यांनी धुणं धुवायला लावलंय, स्वयंपाकाला मदत करायला लावलंय आणि हे सगळं आता मंजू सत्याला सांगणार आहे. सत्या मात्र अशी एंट्री मारतो, वाघमारे करत घरात घुसतो. माया, सपना आता इकडे मंजूला धुणं धुवायला सांगतात. सत्या ते सगळं बघून, अहो मम्मी तुम्हाला थोडी तरी काही माणुसकी आहे की नाही? काय वाटलं तुम्हाला? अहो तिला दिसत नाही आहे ना, तरी घरातली कामं कशी काय करून घेऊ शकता तुम्ही? मागच्या वेळेससुद्धा तुम्ही तिला किचनमध्ये गॅस ऑन करायला लावला होता, किती मोठा गोंधळ झाला असता. तेव्हा मी जाऊ दे म्हणून चूप बसलो, पण तुमच्यामध्ये ना अजिबात माणुसकी उरलेली नाही आहे. का मम्मी, का असं केलं तुम्ही? सत्या मात्र स्वतःच्या आईला असा काही झापत असतो ना, पण माया मात्र एक नंबरची चॅप्टर. सगळं काही तिने आता सपनावर ढकललेलं असतं. ती म्हणते, सत्या अरे तसं काहीच नाही, ही सपनीच मला म्हणली आपण आता जाऊ बाईला थोडं काम लावू, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल, त्यांनाही करमेल, त्यांचाही टाईम जाईल. घरात ती एकटीच बसलेली असते ना, म्हणून दुसरं याच्यामागे काही नव्हतं, म्हणून थोडंसं काम लावलं. सत्या म्हणतो, तुझं थोडं काम आहे ना, ते सगळं मम्मी मला कळतं. आता तुम्ही दोघी काही बोलू नका आणि काही एक्सप्लेन करायची तर अजिबात गरज नाही आहे. इकडे मात्र सारख्या तुम्ही दोघी चुका करता आणि मंजूला पाण्यात बघता, काळात बघता. वाघमारे जेव्हा चांगल्या होत्या त्यांना दिसत होतं तेव्हा घरातलं सगळंच कामं त्या करायच्या ना मम्मी, तुमची पण सेवा करायच्या. आता मात्र मम्मीची चांगली इकडे पाणउतारा सत्याने केलाय. अरे सत्या तुझा गैरसमज झालाय, असं काहीच नाही आहे, ते बरोबर आहे, थोडं जास्त काम आमच्याकडून झालं असेल, पण आता आमच्या मनात असं काहीच नाही रे. अरे मी तुला खरंच सांगू का, आम्हालाच वाटतं एकटी बसून पोरगी बोर होत असेल, म्हणून आम्ही तिच्या रूममध्ये जाऊन तिला घेऊन आलो. इकडे मात्र मित्रांनो सत्या, मंजू आता सगळं दोघं एकमेकांकडे बघून त्यांना सगळं कळतं. मंजू देखील बोलते, अहो काय झालं, थोडंसं भांडे घासायला लावली तर मी काय भांडे घासत नाही का? आणि धुणं धुवायला लावलं, झालं ना. एक काम तुम्ही मला लावलं ना, मी नाही करणार नाही असं नाहीच आहे, पण मला दिसत नाही ना, मला खूप त्रास होतो कामाचा, माझ्या डोळ्यावर ताण येतो, मला कामं नाही लावली तरच आता बरं होईल असं मात्र मंजूने सगळ्यांच्या समोर माया आणि सपनाला बोललेलं असतं. सपना म्हणते, जाऊ द्या, तुमचंच बरोबर आहे, आमच्याकडून आज जरा चूकच झाली आहे, जरा जास्तच काम लावलं आम्ही तुम्हाला. चक्क आता माया मात्र मंजूचा हात पकडून तिला आता रूममध्ये नेऊन बसवते. जागं बाई, तुझ्या नवऱ्याच्या सोबत जा, उगाच तो आमच्यावर इथं खेकसत बसलाय असं म्हणत माया मात्र आता तिला बोलायला लागते. प्रेक्षकांनो इकडे मात्र आपण पाहतोय रूममध्ये आल्याच्यानंतर सत्या सगळ्यात पहिले रूमचं दार लावतो आणि मंजिरीला सांगत असतो, वाघमारे मी आज तात्यांकडे गेलो होतो आणि मला मात्र तिथे आता पोलीसची गाडी दिसली. आता पोलीस स्टेशनची गाडी म्हणजे भवानीनगर पोलीस स्टेशनची गाडी होती, म्हणजे भवानीनगर पोलीस स्टेशनमधून तात्यासाहेबांना नक्कीच कोणतरी मदत करत आहे. आता मात्र त्यांनी जरी माझ्याकडे मान्य केलं नाही आहे तरी त्या मानिनीला मात्र या तात्यानेच आता किडनॅप केले आणि हा घरावर झालेला दरोडेखोराचा हल्लासुद्धा नक्कीच त्याने आता अरेंज केला असणार आहे. त्यांनी जरी काही मान्य केलं नाही, पण मला आता ती पोलिसाची गाडी बघून पूर्ण डाऊट आलाय, तात्यासाहेबला कोण मदत करते? तेव्हा मात्र मंजू म्हणते, सत्या मी तुला हेच तर म्हणत होते, मला पोलीस स्टेशनला जावंच लागेल, मला आता तिकडे जाऊन विचारपूस करावी लागेल, कारण तिकडे 2-4 माझी सुद्धा लोक आहेत ना,
कांबळे, भंडारी काका, भारती मावशी, पडतळे यांच्यापैकी नक्की कोणतरी असणार आहे. तेव्हा मात्र आता मला वाटतंय की हीच लोक आपली आता मदत करणार तर नाही आहे, पण भारती मावशीवर मला विश्वास आहे, त्या नक्की आपली मदत करतील. तात्याच्या बंगल्यावर पोलीसची गाडी कोण घेऊन गेलं हे तर आपल्याला कळेल ना. मंजूच्या डोक्यात मात्र प्रेक्षकांनो जबरदस्त आयडिया येते. सत्य एक माणूस आहे जो नेहमी मला पाण्यात पाहतो. आता मात्र पूर्वाने केलेलंच असावं असा मंजूला डाऊट येतो, कारण पूर्वाच आत्तापर्यंत मंजूचा काटा करत आली. मी भारती मावशीला फोन करते की पोलिसांची गाडी सकाळी नेमकं कोण घेऊन गेलं. सत्या मात्र म्हणतो त्याची काय गरज नाही वाघमारे, मी सगळी आता सेटिंग लावलेली आहे, तुम्ही फक्त आराम करा. तेव्हा सत्या, बलमा, जयड्या हे अजूनही तात्याच्याच घराबाहेर आलेले असतात आणि ते मात्र प्रेक्षकांनो गाडीत आता कोण बसणार, कोण इथून निघून जाणार ही बातमी आता त्यांना काढायची असते. ते दोघं म्हणतात, जयड्या, बलमा, सत्या तू काळजीच करू नको, आज तर आम्ही खबर काढणारच आहे. तेव्हा मात्र मंजू सत्याला म्हणते आपल्याला कळलंच पाहिजे की त्या गाडीला कोणी आणलं, त्या गाडीत बसून कोण आलं. आता मात्र तात्याला कोण मदत करतंय? सत्या, मला तरी ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर पूर्वा पाटीलच वाटते. सत्याला पण तीच खात्री आहे, पण आता पुरावा नाही आहे ना जवळ. इकडे मात्र मंजू म्हणते अरे मला फक्त पोलीस स्टेशनला जाऊ दे. तेव्हा मात्र पूर्वा जर असेल ना तर तिच्या थोबाडीत कशी देते ना, तू पाहत राहा. सत्या, हे बघ, जर का तू आता काही करणार नसशील तर मात्र मला जावंच लागेल. एक तर त्या ऑफिसर आहेत आणि महिला आहेत, त्यानंतर तुला काही करता येणार नाही आहे, म्हणून मला मात्र तू जाऊ दे. सत्या म्हणतो वाघमारे पण तुम्हाला दिसत नाही आहे, तुम्ही विसरलात का? हे सगळं जगासाठी आहे, त्यामुळे मला सगळं दिसते आणि मला तिकडे जायचं आहे. मी तिकडे जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि तिच्या जवळ आली तरी मी काय माझा चष्मा वगैरे काढणार नाही ना, तिला डायरेक्ट कळू दे ना, कळू दे काय कळायचे ते. तेव्हा मात्र सत्या लक्षात ठेव, तिने जर खूप मोठा आपला घात केला तर खूप अवघड होऊन बसेल आपल्याला. त्याच्या आधीच तिला आता रोखावं लागेल, तिला पकडावं लागेल. सगळ्या गोष्टींना, फाईलसुद्धा जी करप्ट झाली, हरवली, त्यालासुद्धा पूर्वा पाटीलच जबाबदार आहे. ती तात्यासाहेबांना भेटलेली आहे, कारण आर्यनसुद्धा तिथे होता तात्यासाहेबांच्या घरी आणि आता पूर्वासुद्धा त्यांच्या घरी. म्हणजे नक्कीच काही ना काही गोलमाल आहे, नक्कीच ती करप्ट पोलीस अधिकारी आहे, त्यामुळे ती तात्यासाहेबांच्या सोबत काम करते, त्यांचं सगळं ऐकते. बहुतेक ती पैसेही खात असेल. तेव्हा मात्र सत्याला आता जयड्याचा फोन आला. सत्या, तुला एक फोटो पाठवलाय, त्यात ती पूर्वा पाटील नक्की काय करते बघ. सत्या म्हणतो तुला काय म्हणायचे? जयड्या, ती पूर्वाच आहे जी तात्यासाहेबांकडे गेली होती, मी फोटो व्हिडिओ काढून तुला पाठवलाय. आता मात्र काय करायचे पुढं सांग. बलमा पोलीस स्टेशनला येऊ का रे? असं जेव्हा म्हणतो सत्या म्हणतो ठीक आहे, आता तुम्ही काही करू नका, जे काही करायचे ते वाघमारे आणि मी करतो, तुम्ही आता अजिबात मध्ये करू नका. इकडे मात्र तो बोलत असतो आणि तसंच प्रेक्षकांना झालेलं असतं. पूर्वाच तिकडे आलेली असते त्या पोलिसांच्या गाडीमध्ये, त्याच गाडीचा जयड्याने फोटो काढलाय. पूर्वा आणि तात्यासाहेब एकमेकांसोबत बोलताय, हाच फोटो आता बलमा जयड्याने पाठवलाय. सत्या मंजूला कळून चुकलंय, घात करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर फक्त आणि फक्त पूर्वा मॅडम आहे. ती फाईल करप्ट करणे, फाईल गायब करणे, सगळं आर्यनला पळवून लावणे आणि माझ्यावर हल्ला करणे, हा सगळा पूर्वा तात्याचा मिळूनच डाव आहे. मालिनीला सुद्धा किडनॅप करून यांनी डांबून ठेवले. आता मात्र हा सुद्धा डाऊट या दोघांना आलेला असतो. सत्या खूप रागात येतो. सत्या मात्र म्हणतो आता या पूर्वाला असा जाब विचारणार आहे ना. मंजू मात्र म्हणते सत्या, आता मी तुला काय सांगितलं, तू काहीच करू नको, तुला आता लेडी ऑफिसरला काही करताच येणार नाही. मी आता काय करते तू पाहत राहा. माझे हात सुद्धा आहेत ना, देवाने मला आता आंधळं केलेलं नाही आहे, देवाच्या कृपेने मला सगळं दिसतंय आणि आता पोलीस स्टेशनला गेल्यावर काय करते ना मी राडा, तू फक्त बघत राहा. मंजू आता सत्याला घेऊन निघते. आपण आत्ताच्या आत्ता जाऊया म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन गाठलेलं असतं. बाहेर गेल्याच्या नंतर भारती मात्र आतमध्ये जाते आणि सत्या मंजू आले असं मात्र पूर्वाला सांगते. पूर्वा भयंकर चिडते, मी काय हाताखालची नौकर वगैरे नाही आहे, त्यांनी आले आणि मी बाहेर जाऊन त्यांना भेटायला, त्यांना आतमध्ये यायला सांग, मी महत्त्वाच्या कामात बिझी आहे. तिने भारतीलाच आता हाकलून दिलेलं असतं. भारती मात्र आता बाहेर येऊन म्हणते मॅडम खूप बिझी आहेत ना, त्या नाही येऊ शकत. मंजू मात्र चिडते, जर त्या बाहेर आल्या नाही तर मी आतमध्ये येऊन जर तिला खेचत बाहेर काढलं तर खूप वाईट होईल, हे मात्र लक्षात ठेवा. मंजूच्या आवाजामुळे पूर्वाला बाहेर यावंच लागतं. तेव्हा मात्र सत्या म्हणतो तात्याच्या घराच्या बाहेर
बाहेर तुमची गाडी कशी काय आली होती पूर्वा पाटील मॅडम? आता मात्र पूर्वाला थोडासा गोंधळ वाटतो. पूर्वा थोडीशी गांगरते. पोलिसाची गाडी येते, माझी प्रॉपर्टी आहे, तुम्हाला काय करायचं आहे? कुठे का असे ना, तुम्ही मला जाब विचारणारे कोण? ती सरकारी गाडी आहे. तुमच्यापैकी कोणी पोलीस अधिकारी तिकडे गेला होता का? पोलीस कर्मचारी गेला होता का? हीच माहिती आम्हाला पाहिजे. तेव्हा पूर्वा म्हणते, अजिबात आम्ही तुम्हाला आमची कुठलीच माहिती देऊ शकत नाही आहेत. आम्ही आमच्या पर्सनल गोष्टी तुम्हाला नाही सांगू शकत. सत्या म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्हीच जाऊन तात्यासाहेबाला सगळ्या खबरी पोहोचवता तर? तेव्हा मंजू म्हणते, पूर्वा तुम्हाला कळतंय का? काही जरी झालं तरी पोलीस स्टेशनच्या बाहेर तुम्ही निघा. पूर्वा म्हणते, अहो काय चाललंय तुमच्या दोघांचं? सत्या आणि मंजिरी, तुम्ही दोघं दादागिरी करू शकत नाही माझ्यावर. मंजू शांत असते आत्तापर्यंत, परंतु प्रेक्षकांनो आता मात्र मंजूने रणरागिणीचं रूप धारण केलेलं असतं आणि कायद्याची भाषा मात्र ती तिला सांगत असते. पोलीस स्टेशन आहे, मी अधिकारी आहे, मी काय बघून घेईल असं जेव्हा पूर्वा बोलते तेव्हा मात्र मंजूसुद्धा म्हणते, मी सुद्धा अधिकारी म्हणून इथे काम करते. जरी मला सस्पेंड केलं असेल तरी माझा अधिकार आहे. जी फाईल गहाळ झाली होती त्या फाईलला तुम्ही तात्यांकडे आता पोहोचवलंय असा आरोप मी तुमच्यावर करते. आणि मंजूने चक्क तिच्यावर धादांत मोठा आरोप आता लावलाय. पूर्वा मात्र म्हणते, हे खोटं आहे. नाही, तुमच्याकडे काय पुरावा आहे? तेव्हा ती म्हणते, पोलिसांची गाडी ज्या ठिकाणी होते मी तिथंच होते. आपल्या स्टेशनमधलं कोणीतरी असू शकतं, तुम्ही मला पुरावा दिल्याशिवाय मी काहीच ऐकणार नाही आहे. सत्या आता डायरेक्ट तिला फोटो दाखवतो प्रेक्षकांनो आणि पूर्वा मात्र थरथरच कापते. तिला कळतं सत्या मंजूकडे आता मात्र पक्का पुरावा आहे. अजून ती दादागिरी करू लागते, पुरावा असला तरी तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही. मी या पोलीस स्टेशनची इन्चार्ज आहे, इन्स्पेक्टर आहे. आता मात्र मंजू म्हणते, मी आत्तापर्यंत तुम्हाला चांगलं बोलले, चांगलं सांगत आले. तुम्ही आणि तात्या दोघं मिळून मदत करता एकमेकांना आणि हे सगळं मला आता कळून चुकलंय असं म्हणून मंजूने मात्र सनसनीत तिच्या कानाखाली दिली आहे प्रेक्षकांनो. आणि तुझं तोंड बंद कर असं म्हणत पोलीस स्टेशनमध्ये मात्र सगळं वातावरण गंभीर झाले. मंजू पूर्वा अक्षरशः तिच्यामुळे ती घाबरली आहे. पूर्ण गालावर हात ठेवून नुसती मंजूकडे बघत उभी राहिली आहे. आता सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये असा गोंधळ उडालाय. इकडे मात्र सत्या जाम खुश असतो. प्रेक्षकांनो आजच्या स्पेशल भागामध्ये हा मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र सस्पेंडेड असलेली मंजिरी वाघमारे पुढे नेमकं काय करणार आहे, पुढे येणारा धमाका नेमका काय असणार आहे हे पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच प्रेक्षकांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा.